श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी-12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, D फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, 11वी-12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860 77 7105। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालय, संभाजीनगर, लातूर। आज आषाढी वारी निमित्त शाळेचे सर्व विद्यार्थ्या समवेत व भजनी मंडळांच्या समवेत ही दिंडी वारकऱ्याच्या रूपामध्ये या ठिकाणी ओके ओके थांबा थांबा मावशी थांबा जा। अपने माता पिता की जय, अपने सद्गुरु की जय, भारत माता की जय।
हनुमान की बोलो रे भाई सब संतन की जय। भोसले मावशी उषा मावशी इकडे बघा फोटो घ्या जोडी आजोबा इथे पुढे या पुढे या पुढे या पुढे या मला राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी नाम भा तुकाराम नाम भा तुकाराम नाम भा तुकाराम नाम भा तुकाराम नाम भा नाम तुकाराम 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 नाम मध्ये येऊ नका नानोबामावली तुकाराम नानोबामावली नानोबामावली तुकाराम नानोबामावली तुकाराम नानोबामावली तुकाराम नानोबामावली तुकाराम नानोबामावली तुकाराम नानोबामावली तुकाराम नानोबामावली
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आज आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालय संभाजीनगर खाडगाव रोड लातूर या ठिकाणी ही जी शाळा आहे 1983 पासून चालते। या शाळेला 40 वर्ष संपन्न झालेली आहेत। या शाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सोपानराव किशनराव कांबळे उर्फ यकुरकेकर हे आपल्यामध्ये राहिलेले नाही आहे। त्यांचा मनमिळावू अशा स्वरूपाचा स्वभाव होता। त्यांचेच बंधू या संस्थेचे सचिव मधुकरराव किशनराव यकुरकेकर हे समाज कल्याण जिल्हा परिषदेचे सभापती माजी सभापती होते। कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे ते सदस्य आहेत। या आचार्य विनोबा भावे एज्युकेशन सोसायटीतर्फे सोसायटी अंतर्गत 4 मोठ्या संस्था चालतात। 2 सरकारी वसतिगृह चालतात। उदगीरला एक हायस्कूल आहे। यवतमाळला एक 1ली ते 12वीची शाळा आहे। अमरावतीला 1ली ते 12वीची शाळा नव्याने घेतलेली आहे। उदगीरला 2 हॉस्टेल चालतात। आणि ही आपली जी शाळा आहे ते सर्वप्रथम या ठिकाणी ओपन झालेली शाळा आहे। या शाळेचे सर्वप्रथम मुख्याध्यापक असलेले माझ्या बाजूला थांबलेले आहेत पी.सी. डोंगरे सर यांनी 30 वर्षे मुख्याध्यापक पद या ठिकाणी सेवा केली। त्यानंतर मुख्याध्यापक झाले आणि मी 1 जानेवारी 2024 पासून मी या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मध्यंतरीच्या काळामध्ये थोडी संख्या शाळेची खालावली गेली। लॉकडाऊनचा पिरियड असेल काहीतरी त्या कारणानं आणि आम्ही थोडंसं मनावर घेऊन मी एकट्यानं नाही, माझी सर्व सहकारी संस्थेनं आज नवीन एक 3 लोकांचा कर्मचारी स्टॉप भरलेला आहे। त्यामध्ये एक सर आहेत आणि 2 मॅडम आहेत। त्या दोन्ही मॅडम एक पहिल्याची मुख्याध्यापक पी.सी. डोंगरे सरांची मुलगी आहे आणि आताची मुख्याध्यापक मी स्वतः माझी एक मुलगी आहे ते सारिका शिंदे मॅडम आणि शीतल पंढरी डोंगरे मॅडम आणि त्यानंतर एक सर नव्याने भरलेले आहेत। या सगळ्यांच्या सहकार्यातून ही भव्य आणि दिव्य एक संख्या वाढवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आज लातूरमध्ये या ठिकाणी शाळेची चर्चा आहे आणि सर्वांचं सहकार्य आहे। आणि त्यातल्या त्यात आणखीन एक सांगू इच्छितो, ही जी वेशभूषा केलेली आहेत या वेशभूषा आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थीच आहेत। ह्या वेशभूषा करण्यामध्ये आमच्या दोन्ही मॅडमचा म्हणा सगळ्यांचा आणि आमच्या सहकार्यांचा सिंहाचा वाटा आहे। ही झाली आमच्या शाळेची परंपरा। यानंतर या ठिकाणी जे एकदम गणवेशामध्ये आमचं भजनी मंडळ, माझं म्हणण्यापेक्षा आमचं भजनी मंडळ, या भजनी मंडळाचं नाव आहे जिजामाता भजनी मंडळ वीर हनुमान मंदिर वालेनगर। या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे, हाक दिलं की हाकेला ओ देऊन या ठिकाणी उपस्थित राहतात। मला माझा असा प्रश्न होता सर की अवघी पंढरी तुमच्या शाळेत, तर या आषाढी वारीबद्दल आपलं काय मत आहे? आषाढी वारीचे एक महत्त्व सांगतोय। आज आपण आषाढी वारीला गेलेल्याचा आनंद या ठिकाणी मिळतोय। त्याचं कारण आहे, वारी म्हणजे काय आहे? पंढरपूरची वारी, तिथं प्रदक्षिणा घालणं, कळसाचं दर्शन किंवा प्रदक्षिणा झाली की पंढरीचं दर्शन झालं, विठ्ठलाचं दर्शन झालं असं शास्त्र सांगतं। म्हणून आपण या ठिकाणी आज पालखी सोहळा घेतलेला आहे आणि आपण एक प्रदक्षिणा घालून आलो म्हणजे आज आषाढीच्या आपली पंढरीची दर्शन झालं की असं म्हणायला काही शास्त्राच्या दृष्टिकोनातून वावगं ठरणार नाही। किती वर्षाची परंपरा आहे या वारीची तुमची? या वारीची
आपल्या शाळेचीच म्हणतो. शाळेची. हा, आपल्या शाळेची काही वर्षापूर्वी घेत होतो, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं बंद झालं आणि नव्याने आम्ही या ठिकाणी सगळ्याच्या सहकार्यातून सुरुवात केलेली आहे.